ऊंचाई से डर नहीं लगता, सपना जो आसमान छूने का देखा है. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण इंटरव्ह्यूबद्दल बोलणार आहोत. इंटरव्ह्यूमध्ये किंवा मुलाखतीमध्ये तुमच्यातले कोणते गुण तपासले जातात आणि ते तपासण्यासाठी कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात याच्याबद्दल आज आपण थोडीफार चर्चा करणार आहोत. आणि त्याचं रिझन म्हणजे PSI 2019चं ग्राउंड मे बी 2-3 महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. म्हणजेच त्याच दिवशी इंटरव्ह्यू पण होतात किंवा ओव्हरऑल म्हणजे असं नाही की तुमचा इंटरव्ह्यू जेव्हा असेल त्याच्या जस्ट अगोदर तुम्ही 2-3 महिनेच तयारी केली पाहिजे. हा एक गैरसमज असतो बऱ्याच वॉरियर्सच्या मनामध्ये. तर त्याच्याबद्दल पण मला बोलायचं आहे कारण तुम्ही अधिकारी होणार आहात. तर तुमच्यामध्ये अधिकारी म्हणून आवश्यक असणारी कौशल्य ही अगोदरपासून असली पाहिजेत. नसतील तर ती तुम्हाला डेव्हलप करता आली पाहिजेत. आणि म्हणून फक्त माझी मेन्स झाल्यानंतर मला जेव्हा इंटरव्ह्यूला सामोरं जायचं आहे, तेव्हाच मी यांचा विचार करेन, असा आपला समज असू नये. तर सगळ्यात पहिल्यांदा जी मुलाखत असते ती आपल्या नॉलेजची परीक्षा घेण्यासाठी अजिबात नसते. म्हणजे तुमच्याकडे किती ज्ञान आहे हे पाहण्यासाठी मुलाखत नसते, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्याचं कारण म्हणजे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा याच्यामधून आयोगाने तुमचं नॉलेज ऑलरेडी चेक केलेलं असतं. आयोगाला तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, एक अधिकारी बनण्यासाठी तुम्ही किती पात्र आहात, किती योग्य व्यक्ती आहात, हे तपासायचं असतं. तुमचं व्यक्तिमत्व पाहायचं असतं, म्हणून मुलाखतीचा टप्पा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलाखतीच्या बाबतीमध्ये, मुलाखत ही आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी असते, रिजेक्ट करण्यासाठी नाही. त्यामुळे जे मुलाखतीच्या बाबतीमध्ये बरेच गैरसमज असतात, ते कुठेतरी तुमच्या डोक्यातून दूर व्हावेत. हा एक हेतू आहे आणि ही सीरीज मी खूप अगोदर सुरू केली होती. पण मध्येच ही सीरीज मी बंद केली होती, तर पुन्हा एकदा या सीरीजकडे वळते मी. तर आज आपण पहिल्यांदा मुलाखतीच्या बाबतीत काही गैरसमज पण असतात. तर ते गैरसमज कोणते ते प्रत्येक क्वालिटीच्या वेळेला मी सांगेनच, की कोणते गुण तुमच्यामध्ये असले पाहिजेत तेव्हा. तर आता आपण मुलाखतीमधून कोणते गुण आपल्यातले तपासले जातात, असे मी एकूण 7 गुण सांगणार आहे तुम्हाला. आणि मग तुम्हाला चेक करायचं आहे, की या क्वालिटीज किंवा हे गुण माझ्याकडे आहेत का? ठीक आहे? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा. ज्यावेळेला तुम्ही प्रशासनामध्ये जात आहात, तर हा एक महत्त्वाचा गुण आहे, जो तुमच्यामध्ये असायला पाहिजे. जनरली तर तुम्ही ज्यावेळेला फिरत असाल, आजूबाजूला तुम्ही लोकांकडे बघत असाल, तुम्ही एखादी गोष्ट प्रामाणिकपणे केली, तर तुम्हाला रिप्लाय हाच मिळत असेल, की "अरे, खऱ्याची दुनिया राहिली नाही रे बाबा, तू काय करतोय?" आणि हे नॉर्मल आहे, कारण प्रत्येक व्यक्तीला एक पॉइंट ऑफ व्ह्यू प्रत्येकाचा बदललेला आहे. पण जर तुम्ही अधिकारी होणार आहात, तर हा गुण तुमच्यामध्ये असायला पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही मुलाखतीला जाता, तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नाचं समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नाही. तुम्ही त्या प्रश्नाबद्दल म्हणजे तुम्ही त्या गोष्टीबद्दल काही वाचलेलं नाही, ऐकलेलं नाही किंवा तुम्हाला क्लॅरिटी नाही. तर त्यावेळेला प्रामाणिकपणे नाही असं उत्तर देणं, याच्यातून तुमचा प्रामाणिकपणा हा गुण दिसतो. ठीक आहे. म्हणजे आयोग तुम्हाला काही असे प्रश्न विचारत असतो, जे की तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही मेन्शन केलेलं असतं, त्याच्यावरती काही क्वेशन्स असतील. तुमचं बॅकग्राऊंड जे असेल त्याच्यावरती एखादा प्रश्न असेल, चालू घडामोडींवरती एखादा प्रश्न असेल. जर त्याचं उत्तर तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्हाला तिथे प्रामाणिकपणे नाही हे म्हणता आलं पाहिजे. कारण असं म्हणतात, की जेवढं आपलं वय असतं, तेवढा एक्सपिरियन्स असणारी माणसं आपल्या समोर बसलेली असतात. ठीक आहे? तर पहिला गुण हा. आणि हे सांगायचं कारण आहे, की या गोष्टी तुम्हाला डेव्हलप करायच्या आहेत अधिकारी बनण्याच्या प्रोसेसमध्ये. म्हणजे तुम्ही जेव्हा परीक्षेकडे वळताय, MPSCकडे किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेकडे, तर या प्रोसेसमध्ये तुम्हाला हे गुण डेव्हलप करायचे आहेत. दुसरा गुण आहे निर्णय क्षमता. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्णय क्षमतेच्या बाबतीत तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे कोणतंही पद असेल तुमचं. म्हणजे तुम्ही राज्यसेवा थ्रू असाल किंवा तुम्ही कंबाईन्ड थ्रू एखादं पद घेणार असाल, ज्या पण पदाला इंटरव्ह्यू आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा विचारलं जाईल, की तुला हे पद का हवंय किंवा तुला हे का बनायचं आहे? हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आणि त्याचं एक प्रामाणिक उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे, की तुम्हाला का अधिकारी व्हायचं आहे? मग ते राज्यसेवेतून असू देत किंवा कंबाईन्डमधून असू देत. तर याचं उत्तर तुमच्याकडे फायनल असलं पाहिजे. किंवा एखादा प्रॉब्लेम तुम्हाला दिला जाऊ शकतो आणि त्याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने निर्णय घेता, हे तुमच्याकडून चेक केलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे निर्णय क्षमता आणि कोणताही अधिकारी म्हटल्यानंतर त्याच्याकडे निर्णय क्षमता ही असली पाहिजे. मग अशा प्रश्नांसाठी तुम्ही काय करू शकता? तर रिअल लाईफमध्ये तुम्ही जे काही एक्सपिरियन्सेस घेताय त्याच्यावरती तुम्हाला लक्षात येईल, की मी खरंच निर्णय घेण्यासाठी किती सक्षम आहे. तुमचे निर्णय तुम्हाला घेता येतात का?
किंवा तुम्ही काही असं सिच्युएशन म्हणजे फॉर एक्झाम्पल राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये जो पेपर आहे CSATचा, तर त्याच्यामधले काही डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स त्याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तिसरी क्वालिटी किंवा तिसरा गुण जो आहे तो म्हणजे प्रयत्नवाद किंवा आशावाद. तुम्हाला एखादी सिच्युएशन आयोग अशी देईल किंवा एखादी समस्या अशी तुमच्या पुढे मांडेल की त्याच्यामध्ये म्हणजे खूप क्रिटिकल सिच्युएशन असेल. फॉर एक्झाम्पल असे काही वेळेला प्रश्न विचारले जातात की तुमचा फॅमिली प्रॉब्लेम काहीतरी झालेला आहे, म्हणजे फॅमिलीमध्ये कुणीतरी एखादी व्यक्ती तुमची सिरियस आहे आणि त्याच वेळेला ड्युटीवरती सुद्धा तुम्हाला हजर व्हायचं आहे. तिकडे सुद्धा काहीतरी अशी सिच्युएशन आहे की तुम्ही तिथे प्रेझेंट असलं पाहिजे. तर अशा वेळेला तुम्ही कसे डिसिजन घेता? तर हे ॲक्चुअली तुमच्या म्हणजे पुढे एक क्वालिटी आहे त्याच्यामध्ये पण हा प्रकार येतो. पण अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही किती पॉझिटिव्हली त्या गोष्टीकडे पाहता, ही क्वालिटी तुमची चेक केली जाते. आणि म्हणूनच ज्यावेळेला आत्ताची सिच्युएशनसुद्धा सध्या जे काही चालू आहे, MPSCची एक्झाम पुढे गेलेली आहे किंवा डेट फिक्स नाही आहे. तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही ह्या सिच्युएशनकडे किती आशावादी नजरेने किंवा किती पॉझिटिव्हली बघता, दॅट इज इम्पॉर्टंट आणि ही तुमच्यातली एक ऑफिसर क्वालिटी ठरू शकते. पुढची क्वालिटी आहे नम्रता. ज्यावेळेला तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जातो, त्यावेळेला तुम्ही तुमच्या देहबोलीतून त्याचं उत्तर म्हणजे जे देत असता, तुमच्या देहबोलीतून तुम्ही दाखवत असता की तुम्ही किती नम्र आहात. किंवा आणखी एखादं एक्झाम्पल मी सांगेन की मे बी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, त्याच्यावरती तुम्ही जे मत मांडलं त्याच्याशी आयोग सहमत नाही आणि आयोगाने तुम्हाला प्रतिप्रश्न विचारला, जे की मे बी तुमच्या बुद्धीला अजिबात न पटणारं उत्तर आहे. तर अशा वेळेला तुम्ही त्यांचा रिस्पेक्ट ठेवून किती व्यवस्थित उत्तर देता, हे जास्त इम्पॉर्टंट. म्हणजे समजा आपण एखादं जस्ट एक्झाम्पल घेऊयात, की समजा आरक्षणाबाबतचा मुद्दा आहे. समजा तुम्ही मराठा आरक्षण जे आहे त्याच्या बाजूने आहात आणि आयोगाने तुम्हाला त्याच्या उलट प्रश्न विचारला, की हे चुकीचं आहे. तर मला असं वाटतं, की त्याचं उत्तर देताना तुम्ही समोरच्याचा आदर करून तुमचं उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे जरी तुमचं मत आणि आयोगाचं मत हे जरी तुम्हाला जाणवलं, की कदाचित आयोगाचं जे मत आहे ते तुमच्या मताच्या अगदी विरुद्ध आहे, तरी सुद्धा तुम्हाला त्यांच्या मताचा आदर करून स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे आणि याच्यातून तुमची नम्रता दिसते. म्हणजे तिथे तुम्ही असं म्हणू शकता, की आय रिस्पेक्ट युअर ओपिनियन किंवा मी तुमच्या मताचा आदर करतो, पण माझं वैयक्तिक मत असं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सॉफ्ट लँग्वेजमध्ये उत्तर देऊ शकता. पुढची क्वालिटी आहे आत्मविश्वास. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देताना तुमच्या बॉडी लँग्वेजवरून, देहबोलीवरून त्यांना लगेच समजतं, की तुम्ही किती कॉन्फिडंट आहात. आणि एक अधिकारी म्हटल्यानंतर कॉन्फिडन्स ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जी तुमच्यात असायलाच पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही त्या हॉलमध्ये एंटर करता, त्या इंटरव्ह्यूच्या रूममध्ये एंटर करता, तिथेच तुमचा कॉन्फिडन्स दिसत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी नेहमी सांगते, की तुमचा चेहरा जो आहे ना, तो सदैव हसतमुख असला पाहिजे. हसतमुख इन द सेन्स म्हणजे तुमच्याकडे पाहून समोरच्याला फ्रेश वाटलं पाहिजे. असंही नाही, की उगीचच तुम्ही म्हणजे खूप जोरातच हसताय किंवा अगदीच तोंड पाडून गेलात, असं नाही. एक स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावरती असलं पाहिजे. आणि मग तुमच्या देहबोलीतून ज्या पद्धतीने तुम्ही प्रवेश करता, ज्या पद्धतीने तुम्ही बसता तिथे, ज्या पद्धतीने त्यांच्या प्रश्नाला तुम्ही रिस्पॉन्स देता, याच्यातून तुमचा आत्मविश्वास दिसत असतो आणि ही एक महत्त्वाची क्वालिटी आहे. त्यानंतर पुढची क्वालिटी येते कुतूहल आणि जिज्ञासू वृत्ती. तर याच्यावरतीच आपण जास्त वर्क करत असतो असं मला वाटतं. कारण मोस्ट ऑफ द स्टुडंट याच गोष्टीला धरून असतात. त्याचं रिझन म्हणजे ज्यावेळेला इंटरव्ह्यू असतो त्यावेळेला आपण आपलं प्रोफाईल किंवा आपल्या प्रोफाईलमध्ये असणाऱ्या गोष्टी, आपलं जे बॅकग्राऊंड आहे याच्यावरती वर्क न करता जास्तीत जास्त याच गोष्टीचं डिस्कशन करतात, की काय चाललेलं आहे, म्हणजे एखादी करंट अफेअर्समधली न्यूज असेल, की ज्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जातो, तर ते स्वाभाविक आहे. आपण त्याच्याबद्दलची माहिती असली पाहिजे कारण ती एक आपली क्वालिटी आहे. तर आयोग तुमच्याकडचं कुतूहल किंवा जिज्ञासू वृत्ती किती आहे हे करंट अफेअर्सबद्दलचे प्रश्न विचारून, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत तुमचं मत जाणून घेऊन आयोग चेक करत असतो. तर ते तुम्हाला माहीत असणं जेवढं आवश्यक आहे, तेवढंच तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक सिच्युएशनवरती तुम्हाला स्वतःचं एक मत बनवता आलं पाहिजे. पण त्याचबरोबर जर तुमच्या मतामध्ये खरंच काहीतरी म्हणजे तुमचं मत अगदी 100% चुकीचं आहे, हे तुम्हाला पटवून दिलं, तर ते मान्य करण्याची पण तुमची तयारी असली पाहिजे, की हां, म्हणजे इथे काहीतरी चुकतंय, पण मग तुमच्या मताला प्लस आणि मायनस पॉइंट काय आहेत हे तुम्ही तयारीच्या म्हणजे ज्यावेळेला तुमची तयारी चालू आहे, त्याच वेळेला तुम्ही ते मेंटेन केलं पाहिजे. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटची क्वालिटी आणि याच्यातूनच म्हणजे ओव्हरऑल तुम्ही एक माणूस म्हणून कसे आहात ते कळतं, ते म्हणजे संतुलित व्यक्तिमत्व.
तर जे मी मगाशी सांगितलं होतं की निर्णय क्षमतेच्या वेळेला, की जर अशी सिच्युएशन आली की एका वेळेला तुमची फॅमिली आणि एका वेळेला तुमची ड्युटी या दोन्ही गोष्टी समोरासमोर आल्या, तर अशा वेळेला तुम्ही कशा पद्धतीने निर्णय घेता? किंवा फक्त हीच सिच्युएशन नाही. एखादी केस अशी असू शकते म्हणजे एखादी समस्या अशी असू शकते, की तिथे तुम्हाला म्हणजे जेवढं तुम्ही प्रॅक्टिकली विचार करता, तेवढंच तुम्हाला म्हणजे आपण असं म्हणू इमोशनली पण तेवढाच विचार करायला लागेल. म्हणजे तुम्ही किती संवेदनशील आहात एखाद्या गोष्टीच्या बाबतीत. तुम्ही कोणतीही केस हँडल करताना, कोणतीही समस्या हँडल करताना फक्त प्रॅक्टिकली म्हणजे हे असं आहे तर मी असंच करणार किंवा तिथे एखाद्या व्यक्तीसाठी आवश्यक आहे तुम्ही थोडंसं कठोर न वागता, थोडंसं तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये थोडंसं चेंज करणं, तर ते तुम्ही करू शकता का? म्हणजे एखाद्या सिच्युएशनमध्ये असं आपण म्हणू शकतो, की जिथे भावनिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या अशा दोन्ही गोष्टींनी विचार करणं आवश्यक आहे. अशा वेळेला तुम्ही काय कराल? मी एक एक्झाम्पल सांगू शकते. आय थिंक 2014 किंवा 15चा जेव्हा रिझल्ट आला, तर त्यावेळेला क्वालिफाय झालेले एक यू-पी-एस-सीचे टॉपर. तर त्यांना एक प्रश्न विचारला होता, की समजा तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि तुमच्याकडे एक वयस्कर आजी ज्या आहेत, एक वृद्ध महिला तुमच्याकडे आलेली आहे काही डॉक्युमेंट्ससाठी आणि त्या महिलेकडे तुम्हाला माहिती आहे, की काहीतरी एक पेपर जो आहे तो कमी आहे. पण त्या महिलेची तशी आर्थिक परिस्थिती पण नाहीये, की ती महिला तो एक पेपर जो आहे म्हणजे ते जे एक डॉक्युमेंट आहे, ते परत म्हणजे त्याच्यासाठी ती धावपळ करू शकेल किंवा ते डॉक्युमेंट ती मिळवू शकेल आणि दुसरी कंडिशन की ती फिजिकली पण तेवढी स्ट्राँग नाहीये. तर मग अशा वेळेला तुम्ही तिचं जे काम आहे किंवा तिला जी हेल्प हवी आहे किंवा ज्या कामासाठी ती ऑफिसमध्ये आलेली आहे, ते तुम्ही सँक्शन कराल का? तुम्ही त्याला परवानगी द्याल का? जर तिचे डॉक्युमेंट्स कंप्लीट नसतील तर. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे? तर त्या सरांनी असं उत्तर दिलं होतं, की डॉक्युमेंट्स जर कंप्लीट नसतील, तर म्हणजे अर्थातच आम्ही त्यांचं जे काम आहे ते नाही करू शकत. कारण ती एक म्हणजे तुम्ही जर ऑफिसमध्ये आहात, ऑफिसर आहात, तर अर्थात तुमची ती जबाबदारी आहे, की समोरची जी पण व्यक्ती तुमच्याकडे येते, तिचं डॉक्युमेंटेशन प्रॉपरली असलं पाहिजे. तर त्या सरांनी असं सांगितलं, की त्यावेळेला मी हे आन्सर दिलं आणि नंतर मी बाहेर आलो. पण मला असं वाटलं, की माझा आन्सर बेटर झाला असतं, जर मी असं म्हटलं असतो, की त्या वृद्ध महिला किंवा त्या ज्या आजी होत्या, त्यांचे जे डॉक्युमेंट्स होते, तर त्यावेळेला ते पुरेसे नव्हते. पण ज्यावेळेला मी ऑफिसमध्ये नसेल, तर वैयक्तिक पातळीवरती मी प्रयत्न करेन, की त्यांचे ते डॉक्युमेंट्स किंवा तो जो एक पेपर त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये कमी आहे, तो मी त्यांना मिळवून देईन. म्हणजे इथे तुम्ही व्यावहारिकदृष्ट्या त्यांना लगेच त्यांचं जे काम आहे ते केलं नाही, कारण त्यांचे डॉक्युमेंट्स कंप्लीट नाहीयेत. सो तुम्ही तुमच्या नियमाला धरून आहात. पण ॲज अ पर्सन म्हणून तुम्ही कसे आहात, ते पण तिथून दिसलं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुमच्या व्यक्तिमत्त्वामधले किंवा तुमच्यामध्ये असणारे काही गुण मुलाखतीमधून तपासले जातात आणि ते तुम्हाला डेव्हलप करायचे आहेत पूर्ण या प्रोसिजरमध्ये. असं नाही की फक्त मुलाखतीच्या 1-2 महिने आधी मी तयारी करेन आणि मग मी क्वालिफाय होईन, असं म्हणजे असं गृहीत नका धरू. तर हे सगळे गुण तुमच्यात आहेत का हे चेक करा. यांचा विकास कसा करायचा याच्याबद्दल पण आपण बोलूया. जर तुम्हाला असं वाटत असेल, की या प्रत्येक क्वालिटीबद्दल कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांची सीरीज जी मी अगोदर ऑलरेडी घेतली होती, की म्हणजे 2018-19ला जे पी-एस-आयचे उमेदवार होते, त्यांना जे आयोगाने प्रश्न विचारले होते, तर त्या प्रश्नांची एक सीरीज मी घेऊन आले होते. जर तुम्हाला वाटत असेल ती सीरीज मी कंटिन्यू करावी, तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण नक्कीच अशा प्रश्नांचा संच जे की तुमच्या प्रोफाईलवरती विचारले जाऊ शकतात किंवा तुमच्या हॉबीवरती विचारले जाऊ शकतात. आपण नक्कीच ती सीरीज कंटिन्यू करूया. आय होप आजचं हे लेक्चर नक्कीच अधिकारी बनण्याच्या तुमच्या या प्रवासामध्ये थोडंफार तरी तुम्हाला मदतशीर ठरेल. जर लेक्चर आवडला असेल तर लाईक करा. तुमचे इतर मित्र ज्यांना अधिकारी बनायचं आहे, त्यांच्यासोबत हे शेअर करा आणि अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.